भीम सैनिक, लहुजी सैनिक सर्वांना जय शिवराय, जय भीम. बोलण्याआधीच एवढ्या अटी घातल्यात. घटना अतिशय संवेदनशील आहे आणि आयोजकांनी ज्या अटी घातल्यात त्या आम्हाला मान्य आहेत की घटनाची एवढी गंभीर आहे की आज हा 5वा मोर्चा आहे. महिना झालाय. एवढी संवेदनशील घटना आहे. 5वा मोर्चा आहे. महिना झालाय. तरी या घटनेतला एक नराधम, एक असणारा आरोपी आंधळे नावाचा अटक नाही. 25 दिवस झालं सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्याकांडाला त्यातल्या अशोक गोरबाण नावाच्या त्या पोलिसावरती 302 चा गुन्हा नाही. आज महिना झाला तरी न्याय मिळत नाही. संघर्ष चालू आहे आणि सगळीकडे मात्र हा मुद्दा कसा दाबता येईल याच प्रयत्न या ठिकाणी केला जातो. यातले प्रमुख जे उमेदवार, यातले जे काही प्रमुख आरोपी आहेत त्यांना अटक होत नाही. आम्हाला सांगितलं जातं त्यांचा रोल नाही. राजकारणासाठी टीका सुरू आहे. म्हणून मी काल सुद्धा सांगितलं की वर्ल्ड ट्रेड सेंटरचं जे काही टावर पाडण्यात आलं, त्या टावर पाडत असताना त्या विमानामध्ये बसलेले त्यांचा तर तिथंच अंत झाला, पण त्याचा मास्टर माइंड होता ओसामा बिन लादेन. या संतोष देशमुखच्या हत्याकांडातील ओसामा बिन लादेनला अटक झाली पाहिजे, ही आमची या ठिकाणी भूमिका आहे. ही भूमिका आम्ही घेऊन आलो. मी 350 घटनांना भेटी दिल्या. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो, पण एवढी निर्दयी हत्याकांड मी बघितलं नाही. एकही संतोष देशमुखच्या अंगावरती जागा नव्हती की त्याला मारलेलं नाही. एकही त्याचा पार्ट असा नव्हता की तो ठेचलेला नाही. आणि आमचे या ठिकाणी प्रति मोर्चे काढणारे राजकारणी जातीवाद म्हणून मोर्चे काढायला लागलेत. जातीवादी मुद्दा म्हणून मोर्चे काढायला लागलेत. एका जातीच्या आरोपीला त्या ठिकाणी वाचवण्यासाठी मोर्चे काढायला लागलेत. त्यांना लाज वाटायला पाहिजे. लाज वाटायला पाहिजे. मी काही शॉर्टकट याच्यात बोलणार नाही, काही टोपण नाव घेणार नाही. लक्ष्मण हाके, लाज वाटायला पाहिजे. प्रति मोर्चा काढताना लाज वाटायला पाहिजे. अरे ज्या फुले शाहू बाबासाहेब शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव घेताय, तुम्ही काल मोर्चा काढला, तुम्हाला आता नैतिक अधिकारच राहिलेला नाही. हे निरागस लेकर बसले, मुंबईला जाऊन आलेत. त्या अपघातातली गाडी घेऊन धनंजय देशमुख फिरतोय. ही वैभवी, हा विराज तुम्हाला राजकारणी वाटतंय? हे पक्षाचे वाटतंय? हे राजकारण करण्यासाठी बसलेत? अरे एका मुलीचा बाप गेलाय, तिला काय वेदना होत असतील. हे तुम्ही जमताय, तिला आधार देताय म्हणून ते जिवंत आहेत. नाहीतर यांना सुसाईड केल्याशिवाय पर्याय आहे का? यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय आहे का? अरे या महाराष्ट्रामध्ये किती आमचा छळ तुम्ही करणार आहेत? कर्लांजीच्या बोट मागे त्या ठिकाणी मरण पावला तरी त्याला न्याय मिळाला नाही. या सोमनाथ सूर्यवंशीची आई 10 लाख रुपयाचा चेक परत पाठवते, तिला सुद्धा न्याय मिळत नाही. पीडितांचं सुद्धा मरण आल्यावर तुम्ही न्याय देणार आहेत का? पीडितांनी फासावत केल्यावर न्याय देणार आहेत का? आणि म्हणून आता आम्ही शांत बसणार नाहीत. 5वा मोर्चा आहे. 36 जिल्ह्यात, तालुक्यात मोर्चे काढू, पण संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही. थांबायचं नाही. हा संघर्ष आता थांबणार नाही. कारण समग्र बहुजनांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय. जेव्हा जेव्हा यांची सत्ता येते तेव्हा तेव्हा दलित मारला जातो,
मराठा मारला जातो, बहुजन मारला जातो, इथल्या 18 पगड जातीला या ठिकाणी मारण्यात येतं। हे मजा बघण्याचं काम करतायत। आणि म्हणून आता मुद्द्यावरती आमची भूमिका एवढीच आहे की 2.5 महिन्यात फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून यांना असणार फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। फाशीची शिक्षा झाली पाहिजे। अरे संतोष देशमुख कोण होता? मानवतेचा प्रतीक होता, एक भीमसैनिक होता। संतोष देशमुखनी ज्याला वाचवलं तो बौद्ध समाजाचा होता। आज मला आनंद आहे की या जालन्यामध्ये आमचे भीमसैनिक धान्या वाघ या ठिकाणी बसलेत, आमचे अण्णा भाऊ लवजींचे लेकर बसलेत, आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे बसलेत। संतोष देशमुख हा मुद्दा हत्याकांडापुरता मर्यादित नाही, तर या महाराष्ट्रातले फुले शाहू बाबासाहेबांचे छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व वाचवण्याचा मुद्दा आज तयार झाला आहे। हे लोन थांबणार नाही। आणि म्हणून मित्रांनो, मला वेळ कमी दिलाय, जाता जाता एवढंच आव्हान करतोय, पंकजाताई मुंडे, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती। आम्हाला सांगितलंय नाव घेऊ नका, पण नाव घेतल्याशिवाय आता पर्याय नाही। मोर्चा काढायचा आणि नाव घ्यायचे नाही। अरे जे जबाबदार आहे त्यांचं नाव घ्यावं लागेल। का नाव घ्यायचं नाही? कुणाला घाबरायचं? अरे आमचा माणूस त्यांनी घ्यायचा पायपानी मारून टाकला आणि तुम्ही म्हणता नाव घ्यायचे नाही। मी फक्त पंकजाताई मुंडे तुम्हाला आव्हान करतोय की हे पटलं नाही। अरे जेव्हा धनंजय देशमुख आणि ते 2 लेकरं मुंबईला देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आले, तर पंकजाताई मुंडे त्यांच्या सोबत सुद्धा गेल्या नाही। काय पाप केलं रे? काय केलं या लेकरांनी? आपल्या बापाला न्याय मागणं गुन्हा आहे का? काय पाप केलं यांनी? पंकजाताई मुंडे, तुम्ही त्यांच्या सोबत सीएम कडे जाऊ शकल्या नाही का? जाऊ शकल्या नाही? उत्तर द्या। अरे मला वाईट त्यावेळेस वाटतं की धनंजय देशमुख लढतोय। संतोष देशमुख कोण होता? पंकजाताई, संतोष देशमुख तुम्ही निवडणुकीला उभा राहिल्या होत्या तेव्हा मसाजोगच्या भूत प्रमुख होता, तुमच्यासाठी लढलाय तो। अरे प्रीतम मुंडे उभा होत्या तेव्हा सुद्धा भूत प्रमुख होता, तुम्ही उभा राहिला तेव्हा सुद्धा भूत प्रमुख होता। भाजपचा तो पदाधिकारी होता आणि बावनकुळे नावाचा माणूस बेंडकुळे वणी दिसतो। ए वाजवारे टाळ्या, घाबरू नका कुणाला। माणसं मारायचे आणि हा बावनकुळे सकाळी प्रेसला काय म्हणला त्याला समजलं पाहिजे। म्हणतो लाडकी बहीणचं अध्यक्ष केलं कारण वाल्मिक कराडचं काम चांगलं होतं। पहा हे बावनकुळेचं सकाळचं स्टेटमेंट। अरे लाज वाटली पाहिजे यांना। भाजपच्या पदाधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या या सगळ्या गँगला हे चांगलं म्हणतायत, लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष करतायत। बावनकुळे एक काम करा, तसं बी देशाचा गृहमंत्री कोण झालेला हे सगळ्याला माहित आहे। त्यांच्या विरोधात मोर्चे चालले, त्यांचा राजीनामा घ्या आणि तुमच्या या टकुच्याला गृहमंत्रीच करा। काय चाललंय हे चालणार नाही। पंकजाताई तुम्हाला यात इंटरेस्ट घ्यावं लागेल। पंकजाताई माझं आव्हान आहे, एक भाऊ म्हणून आव्हान आहे की हा तुमचा कार्यकर्ता होता, त्याला न्याय द्या, वैभवीला न्याय द्या, या विराजला न्याय द्या। वाईट वाटतं पंकजाताई, ज्या वेळेस तुम्ही मंत्रालयात बसून मंत्री पदासाठी जे लोक येतात त्यांच्याकडून गुच्छ घेतात, हे लेकर फुलाला हात लावू शकतात का? अरे हे लेकर फुलं नाहीत का? त्यांचं आयुष्य चुरगाळून टाकण्याचं काम केलंय आणि तुम्ही मंत्रालयात बसून गुच्छ घेताय, सत्कार घेताय। हे चालणार नाही, हे चालणार नाही। हा बंड आता थांबणार नाही। संतोष देशमुखच्या मारेकऱ्याला फाशी झालीच पाहिजे, त्या वाल्मिकांना
त्या वाल्मिकला 302 चा आरोपी केलाच पाहिजे। आज आमच्या हाती चांगली माहिती आली। देशमुखरावला बोलत होतो की खंडणीच्या प्रकरणात अधिकाऱ्याचे हात पाय तुडू असं जे काही वाल्मिक कराड विष्णू चाटेला बोललाय त्याचे व्हॉइस सॅम्पल मॅच होणार। 302 मध्ये अटक करा आणि त्याचा असणारा कोण जर मास्टर माइंड असेल तर त्याला सुद्धा अटक झाली पाहिजे। अरे काय पेरलं तुम्ही? आमच्या इथं खासदार बसलेत आमचे, काळे साहेबांना माहित आहे इम्रान मेहंदी झाला होता, त्याचं फक्त एक हत्याकांड उघड झालं होतं आणि जेव्हा पोलिसांनी खाक्या दाखवल्या तेव्हा त्यांनी किती हत्याकांड मातीतून काढून दिले। अरे याचा जर खाक्या दाखवल्या तर ते काल अण्णा सांगून गेले सुरेश अण्णा की 109 मुर्दे सापडलेत। तुम्ही खाक्या दाखवा, मुर्देची मुर्दे बाहेर आल्याशिवाय राहणार नाही। पण पोलीस काय करते कळत नाही। पोलीस कार्यकर्त्याला मारते, सोमनाथ सूर्यवंशीला टाकलं मारून, 150 लोकांना मारून टाकलं। पोलिसांचं मला कळत नाही। सगळे पोलीस सारखे नसतात, पोलिसांना कोण काम करू देत नाही हे आम्हाला माहित आहे। एकदा का ते सिंगम झाले, फक्त त्यांनी सिंगम झालं पाहिजे। ते पिक्चर मधला सिंगम बघायला आम्हाला आवडतो, पण पोलीस जर सिंगम झाले तर चिटिंग 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 म्हणीत आकाचा आका सुद्धा आतमध्ये आल्याशिवाय राहणार नाही। एवढी ताकद या महाराष्ट्र पोलिसांची आहे, एवढी ताकद या महाराष्ट्र पोलिसांची आहे। छपरी पोरं घ्यायचे, चिरकुट असणारे पोरांना गुन्हेगार करायचं। अरे कुणी पोचलंय? धनंजय मुंडे उत्तर द्या, कुणी पोचलंय सुदर्शन गुलेला? हा सुदर्शन गुले कुठून निर्माण झाला? सुदर्शन गुलेचं घर जेव्हा मीडियाने दाखवलं तेव्हा कळालं की सुदर्शन गुले किती गरीब आहे। अरे या सुदर्शन गुलेकडे मोटरसायकल घ्यायची अवकात नाही, त्याच्याकडे स्कॉर्पिओ आली कुठून? यांच्याकडे स्कॉर्पिओ येतात कुठून? त्यांच्या रील्स निघतात कुठून? काय ते बळ देऊ देऊ बळ देऊ देऊ त्यांना असणारं गुन्हेगार केलं आणि आज ते आमच्या मुळावरती उठले। हे चालणार नाही। देवेंद्र फडणवीस आपण गृहमंत्री आहेत, जास्त काळ या लेकरांचा अंत बघू नका, या समाजाचा अंत बघू नका। हे सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्या। आणि म्हणून आमची या ठिकाणी मागणी आहे की वाल्मिक कराडची जेवढी काही संपत्ती आहे ती शासनाने जप्त केली पाहिजे। वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करा। एवढंच नाही, जेवढे आरोपी त्यांची संपत्ती जप्त करा। आणि योगी आदित्यनाथला निवडणुकीमध्ये कटेंगे बटेंगे म्हणायला आणता, जरा त्याच्याकडून शिकून घ्या ना, बुलडोजर कसे चालवते का नुसता कटेंगे बटेंगे करायला आणायचा। आणि म्हणून या वाल्मिक देशमुखच्या घरावरती गृहमंत्री देवेंद्र फडणवीसने बुलडोजर चालवलं पाहिजे, ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे। धनंजय राव खचून जायचं नाही। हा पॅंथर तुमच्या पाठीशी आहे, हे भीमसैनिक तुमच्या पाठीशी आहे। तुमच्या भावाने जे बलिदान दिलं ते माझ्या भावाला वाचवण्यासाठी दिलं, हे आम्ही कधीच विसरणार नाही आणि महाराष्ट्रातल्या कुणी विसरता कामा नये। हे मानवतेचं प्रतीक राहिलं पाहिजे। राहिला विषय प्रतिमोर्चे काढणाऱ्याचा, त्याला कालच परभणीमध्ये भीमसैनिकाने हिसका दाखवलाय। आता फक्त माईक वाढलाय। आता जर प्रतिमोर्चा काढला तर त्याला आडवा हा निळा भीमसैनिक आल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा या माध्यमातून सांगतो। सुपारीबाज, सुपारी भेटली की वाजवायची, अरे ढोल तरी वाजवा। कुठं काय करतो याची अक्कल नाही। तुम्ही काढले मोर्चे, आम्ही त्याचं स्वागत केलं, न्यायासाठी लढा, आम्ही स्वागत करतो। पण या लेकराचा बाप मारलाय, तुम्ही प्रतिमोर्चा काढताय। या लेकरांचा बाप मारलाय, तुम्ही प्रतिमोर्चा काढताय। हे कदापि आम्ही खपवून घेणार नाहीत। आणि म्हणून संतोष देशमुखला मी श्रद्धांजली वाहतो। फुले शाहू बाबा
साहेबांच्या महाराष्ट्रात हे जे चाललंय ते योग्य नाही। आज माणुसकी आणि मानवता जिवंत आहे हे तुम्ही दाखवण्यासाठी या ठिकाणी उन्हात आलात। आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि विराज आणि वैभवीला या ठिकाणी बळ देऊन तुझ्या बापाला न्याय देण्यासाठी लेकरांनो मी तुम्हाला जवळून बघतोय। सगळ्यात आधी मी तुमच्या घरी आलो होतो, तुमचे अश्रू मी रोज गळगळ रडताना बघतोय। त्या भावाच्या, त्या पत्नीच्या, या लेकरांच्या वेदना मी बघतोय। अपाट वेदना असतात। या जॅकेटला अनेक आया बहिणींना मी गळ्याला लावलेलं आहे, त्यांचे अश्रू आणि रक्त या जॅकेटला लागलेलं आहे। दुःख माणसाला, ज्याला दुःख समजतं त्यालाच कळतं। या लेकरांचं दुःख अपाट आहे। मला अनेक जण म्हणतात तुम्ही अमुक नाव घेऊन बोलता, तमुक नाव घेऊन बोलता। मी त्यांना सांगितलंय जर या चिमुरड्याच्या बापाला न्याय देता देता मरण आलं तरी चालेल, बाबासाहेबांचं लेकरू हे शांत बसणार नाही शांत बसणार। आणि म्हणून याच्यात न्याय झाला पाहिजे। या सगळ्यांना 302 मध्ये अटक झाली पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून फाशी झाली पाहिजे। याच असणाऱ्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलोत। एवढं बोलतो आणि रजा घेतो। जय भीम। धन्यवाद दीपकजी केदार साहेब। यानंतर मी संजीवजी भोर यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं। वेळेचं भान ठेवून मनोगत व्यक्त करावं मान्यवरांनी। छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व महामानवांना प्रथम अभिवादन करतो।